नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण प्रसारक मंडळ वनी द्वारा संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालय वनी तथा कनिष्ठ महाविद्यालय वनी यांच्या विद्यमाने वर्ग 11वीच्या ऑनलाईन शिक्षण प्रणालीमध्ये मी आरती काशीकर आपले स्वागत करीत आहे. आपण मागच्या तासिकेमध्ये शब्दशक्तीला सुरुवात केलेली होती. शब्दशक्तीचे प्रकार आपण पाहिलेले होते. अभिधा, लक्षणा आणि व्यंजना. आपण अभिधा, लक्षणा आणि व्यंजना यांची व्याख्यासुद्धा पाहिलेली होती. त्यानंतर आपण त्यांची वैशिष्ट्येसुद्धा पाहिलेली होती आणि उदाहरणं निरनिराळे आपण समजून घेतलेले होते. आज आपण आपल्या अभिधा, लक्षणा, व्यंजना या शब्दशक्तीच्या कृतीकडे आपण वळणार आहोत की शब्दशक्तींवरची आधारित कृती सोडवायची कशी हे आपण आज समजून घेणार आहोत. ठीक आहे, तर चलूया शब्दशक्तीची कृती सोडवायला. अतिशय सोपी हा भाग आहे. तसंच व्याकरणाचा भाग तुम्हाला परीक्षेकरिता 14 मार्काचा आहे. 9 कृती विचारल्या जातील. त्यातील तुम्हाला केवळ 7 कृती सोडवायच्या आहेत. बरोबर आहे. पण याला त्या 14 मार्कांचं व्याकरण असं न पाहता आयुष्यात पुढे तुम्ही जर कोणत्या स्पर्धा परीक्षा दिल्या, शिक्षक अभियोग्यता चाचणी जर दिली किंवा कोणत्याही MPSC UPSCच्या परीक्षा दिल्या तर त्यामध्ये या स्वरूपाचं व्याकरण तुम्हाला विचारलं जातं. त्यामुळे आता त्याचा अभ्यास नीट केला तर समोर तुम्हाला कठीण जाणार नाही. ठीक आहे. त्यामुळे हा काही जो घटक आहे शब्दशक्तीचा हा नीट समजून घ्या आणि त्यानंतर त्याच्यावरची कृतीसुद्धा आपण सोडवून पाहूया. चला तर आपण प्रत्यक्ष कृतीकडे वळूया. बघा, पाठ्यपुस्तकात दिलेलीच कृती आपण सोडवतो आहे. प्रश्न पहिला, सूचनेनुसार सोडवा. मी 20 खांडेकर वाचले. या वाक्यातील लक्षार्थ लिहा. बघा, मी 20 खांडेकर वाचले. याच्यातील लक्षार्थ शोधायचा. आता लक्षार्थ आपल्याला माहिती आहे, आपण शिकलो काय आहे की जिथे अभिधाशक्ती काम करत नाही आणि संदर्भाने दुसरा अर्थ घ्यावा लागतो आणि कधीकधी मूळ अर्थाला बाधासुद्धा येत असते, तेव्हा ती शक्ती म्हणजे काय? लक्षणाशक्ती. आता बघा, खाली काही पर्याय दिलेले आहेत. ते पर्याय आपण पहिले वाचू. मी 20 खांडेकर यांना पाहिले. दुसरा पर्याय आहे मी 20 खांडेकर यांच्याशी बोललो. आणि तिसरा पर्याय आहे मी 20 खांडेकर यांचे साहित्य वाचले. बघा, मी 20 खांडेकर वाचले याचा अर्थ नेमका काय होईल? खाली पर्याय दिलेले आहे. 20 खांडेकरांना पाहिलं हा अर्थ होणार आहे का? तर नाही. 20 खांडेकरांशी बोललो हा सुद्धा अर्थ तिथे होणार नाही. तर तिसरा अर्थ आपल्याला अभिप्रेत आहे की मी 20 खांडेकर यांचं साहित्य वाचलं. मी 20 खांडेकरांचं साहित्य वाचलं म्हणजेच मी लक्षार्थाने वाक्य काय म्हणेल की मी 20 खांडेकर वाचलं. बघा, आपल्या इथे तिसरा पर्याय आपल्याला योग्य वाटेल. ठीक आहे, मी इथे टिक करते, पण तुम्हाला संपूर्ण उत्तर परीक्षेमध्ये लिहायचं आहे. बघा, दुसरं, मूळ शब्दशक्ती रिकामी जागा आहेत. अतिशय सोपी शब्द आहे आणि प्रत्येक परीक्षेला हा प्रश्न असतोच असतो. किती आहे मूळ शब्दशक्ती? तर 3. हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. तिसरा प्रश्न पहा. निवडणुका आल्या की कावळ्यांची कावकाव सुरू होते. निवडणुका आल्या की कावळ्यांची कावकाव सुरू होते. या वाक्यातील शब्दशक्ती लिहा असं म्हणलेलं. ओळखा पाहू कोणती शब्दशक्ती असेल? कावळे म्हणलाय. कावळे म्हणजे कोणाला उद्देशून म्हणलं आहे? निवडणुका आल्यावर कावळ्यांची आणि काय? कावकाव. दोन्ही शब्दांकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. इथे कावळा हा शब्दप्रयोग कोणासाठी वापरला आहे? बरोबर आहे. तर हा शब्दप्रयोग प्रत्यक्ष कावळ्यांसाठी नसून, कावळ्या पक्षासाठी नसून, प्रतिपक्ष जो असतो निवडणुकीमध्ये त्या प्रतिपक्षातील लोकांसाठी वापरलेला आहे. प्रतिपक्षातील लोकांसाठी वापरलेला आहे.
आणि त्यांची काव काव. त्यांची काव काव याचा अर्थ काय होतो? त्यांची बडबड, त्यांची वायफळ बडबड, त्यांच्यातील हेवा दावा, बरोबर आहे. आम्ही हे करणार, आम्ही ते करणार, या सगळ्या बडबडीला काय म्हणलेलं आहे? काव काव म्हणलेलं आहे. मग आता सांगा, सगळं वाक्य तुम्हाला मी समजून सांगितलं की निवडणुकी आल्या की कावळ्यांची कावकाव सुरू होते. या वाक्यातील शब्दशक्ती कोणती? बरोबर, शब्दशक्ती काय आहे? व्यंजना. आता चौथा प्रश्न पाहूया. आपल्या भोवती वावरणाऱ्या कोल्ह्यांपासून दूरच राहावे. या वाक्यातील कोल्हा या शब्दातून व्यक्त होणारा लक्ष्यार्थ. लक्ष्यार्थ म्हणलेला आहे. लक्ष्यार्थ म्हणल्याबरोबर आपल्याला कळतो की तो दुसरा अर्थ आहे जो संदर्भाने अर्थ घ्यायचा आहे. आता आपल्या भोवती वावरणाऱ्या कोल्ह्यांपासून, आपण तर काही जंगलात जाणार नाही आणि आपल्या अवतीभोवती कोल्हे राहणार नाही. मग आपल्या भोवती वावरणारे कोल्हे कोणते? तर हा कोल्हा शब्द कोणासाठी वापरलेला आहे? इथे पर्याय दिलेले आहे बघा. जंगलातील धूर्त प्राणी. दुसरा पर्याय दिलेला आहे मळ्यातील मका खाणारा प्राणी. आणि तिसरा पर्याय दिलेला आहे धूर्त माणसे. तिसरा पर्याय काय दिलेला आहे? धूर्त माणसे. बघा, आपल्या भोवती वावरणाऱ्या कोल्ह्यांपासून दूरच राहावे या वाक्यातील कोल्हा शब्दातून कोणता अर्थ व्यक्त होतोय? पर्यायातील धूर्त माणसे. आपल्या भोवती असलेले कोल्हे म्हणजे कोल्हा शब्द कोणाला म्हणलेला आहे? धूर्त माणसांना. आणि त्याच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे, त्यांच्यापासून आपण दूरच राहिलं पाहिजे. हा लक्ष्यार्थाने प्राप्त होणारा अर्थ आहे. म्हणून इथे कोल्हा या शब्दातून व्यक्त होणारा लक्ष्यार्थ काय आहे? धूर्त माणस. ठीक आहे. आता पुढची कृती पाहू. घरावरून मिरवणूक गेली. मला वाटतं हे वाक्य मी तुम्हाला समजून सांगितलेलंच होतं, तरी पण बघू. घरावरून मिरवणूक गेली या वाक्यातील शब्दशक्ती लिहा. घरावरून मिरवणूक गेली हे समजून घेत असताना आपण काय म्हणलं? घरावरून या शब्दावर जर आपण लक्ष केंद्रित केलं, घरावरून या शब्दावर लक्ष केंद्रित केलं तर ती मिरवणूक आपल्या घराच्या छपरावर चढेल ना? चढणार की नाही? मग तो अर्थ अभिप्रेत आहे का? तर नाही. मग तिथे घरावरून हा या शब्दसमूहाचा अर्थ अभिधा शक्तीने घेता येणार नाही. बरोबर आहे. मग तिथे अभिधा बाद होते आहे. मग तिथे अभिधा उपयोगाची नाही. मग घरावरून याचा अर्थ आपण काय घेऊ शकतो? घरावरून याचा अर्थ आपण घरासमोरील रस्त्यावरून हा अर्थ आपण तिथे घेतलाय. घरासमोरील रस्त्यावरून. आणि हा अर्थ आपल्याला प्राप्त करून देतो आहे ती म्हणजे लक्षणाशक्ती. घरावरून मिरवणूक गेली याचा अर्थ काय होतो आहे? घरासमोरील रस्त्यावरून मिरवणूक गेली. आणि हा अर्थ आपल्याला प्राप्त होतो लक्षणाशक्तीमुळे. आणि म्हणून ते शब्दशक्ती कोणती होईल? लक्षणा. आता 6वं उदाहरण बघा. मी एक लांडगा पाहिला. मी एक लांडगा पाहिला या वाक्यातील शब्दशक्ती लिहा. बघा, मी एक लांडगा पाहिला. याच्यात काय साधं वाक्य आहे. पाहिलं असेल ना एखादा लांडगा. आपण परगावी जातो ज्यावेळेस शेतातील रस्त्यातून जातो किंवा परगावी जात असतो तेव्हा मोकळ्या रस्त्यावर किंवा मोकळ्या जंगलातील भागावर आपल्याला एखादा लांडगा दिसू शकतो. लांडगा आणि कोल्हा, लांडगा आणि कुत्रा, कधी कधी याच्यातला फरक आपल्याला लक्षात येत नाही रात्री पाहिलं तर. नेमका आपण कुत्रा पाहिला की लांडगा पाहिला? नाही, तो लांडगाच होता. हे ज्या गोष्टी आपण करत असतो, मी एक लांडगा पाहिला, याच्यातून काय एक साधं वाक्य आहे. म्हणजेच काय झालं? मी एक लांडगा पाहिला, मी लांडगा नावाचा तो प्राणी पाहिला. हा अर्थ आपल्याला कोणती शक्ती देते? बरोबर, अभिधा शक्ती देते. मग याचं उत्तर काय राहील? अभिधा. बघा 7वं उदाहरण. समाजातील असले साप ठेचलेच पाहिजे. नुसते साप ठेचलेच पाहिजे म्हणलं असतं तर आपल्याला कळलं असतं की शब्दशक्ती कोणती आहे. साप म्हणजे काय? ठीक आहे ना, हे जंगली जे साप असतात, सरपटणारे जे प्राणी असतात साप, ते विषारी साप असतात आणि ते इजा करू शकतात. मग त्यांना ठेचलं पाहिजे हे आपण समजू शकतो. पण इथे काय म्हणलेलं आहे? समाजातील असले साप ठेचलेच पाहिजे.
समाजातील असले साप ठेचलेच पाहिजे. या वाक्यातील शब्दशक्ती लिहा. आता समाजातील साप, समाजातील हे साप म्हणजे कोण? दृष्ट प्रवृत्तीची लोके, दृष्ट प्रवृत्तीची लोके. मग त्याचं उत्तर काय होईल? समाजातील हे दृष्ट प्रवृत्तीचे साप, या सापातून आपल्याला अर्थ काय प्राप्त झाला की दृष्ट प्रवृत्तीची. पण ठेचलेच पाहिजे याच्यातून काय अर्थ अभिप्रेत होतो? ठेचलेच पाहिजे म्हणजे त्यांना नष्ट केलं पाहिजे. समाजात असे विषारी लोक, समाजद्रोही लोक, समाजामध्ये विद्रोह पसरवणारे लोक, समाजामध्ये द्वेष पसरवणारे लोक, समाजाला विभाजन करणारे लोक समाजात नको. त्यांना ठेचलंच पाहिजे म्हणजे त्यांना नष्टच केलं पाहिजे. हा अर्थ आपल्याला व्यंजनेने प्राप्त होतो. बघा मी का बरं म्हणलं समाजातील असले साप. नुसते साप म्हणलं असतं तर आपण अभिधाशक्ती म्हणलं असतं, पण समाजातील साप म्हणल्याबरोबर तो लक्षणीने अर्थ प्राप्त होतो. कोणता? की समाजातील दृष्ट लोक. पण ठेचलेच पाहिजे हा शब्द प्रयोग पूर्ण आहे आणि याचा अर्थ आपल्याला देण्यासाठी व्यंजनाशक्ती ही सक्षम आहे. आणि व्यंजनाशक्तीने आपल्याला अर्थ काय होतो की समाजातील या दृष्ट प्रवृत्तींचं, अशा दृष्ट लोकांना नष्टच केलं पाहिजे हा अर्थ त्याच्यातून अभिप्रेरित होतो. आणि म्हणून तिथे काय व्यंजनाशक्ती काम करते. बरोबर. आता समोर पाहूया. खाली काही तक्ते दिलेले आहेत, ते तक्ते आपल्याला पूर्ण करायचे. बघा, शब्दशक्ती ओळखा. शब्दशक्ती ओळखा काय म्हणलेलं आहे? बघा, वाक्य दिलेलं आहे, त्याचा शब्द पण ओळखायचा आहे आणि शब्द शक्ती सुद्धा ओळखायची. बघा, वाक्य दिलेल्या परीक्षेमध्ये अशा स्वरूपाची वाक्य येतात, तक्ता येऊ शकतो आणि हे पूर्ण करायला सुद्धा राहू शकतं. त्याच्यामुळे लक्ष द्या. मी निबंध लिहिला. आता शब्दशक्ती शोधण्यासाठी कोणत्या शब्दावर आपल्याला लक्ष केंद्रित करावे लागेल? कोणत्या शब्दावर? बरोबर, तर निबंध या शब्दावर आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागेल. म्हणून शब्द काय झाला? निबंध. आता शब्दशक्ती काय झाली या वाक्याची? मी निबंध लिहिला. हां, ठीक आहे, लिहिला असेल ना, एखाद्या विषयावर तो निबंध लिहिला असेल म्हणजे वाचल्याबरोबर आपल्याला अर्थ प्राप्त होत आहे. म्हणजे ती शक्ती कोणती? अभिधाशक्ती. दुसरं वाक्य बघा, त्याच्या मनात काहूर माजली. त्याच्या मनात काहूर माजली. आता या वाक्यात कोणत्या शब्दावर लक्ष द्यावं लागेल आपल्याला? तर काहूर या शब्दावर. म्हणून शब्द कोणता झाला? काहूर. काहूर माजली, हुरहुर माजली, भीती आली, जे असं काही शब्द आहे की नाही त्या अर्थाने ही काहूर. आता हा काहूर शब्द कोणती शब्दशक्ती आपल्याला ज्ञात करून देते? काहूर माजली याचा अर्थ काय होतो? त्याच्या मनात काहूर माजली, त्याच्या मनात भीती निर्माण झाली, त्याच्या मनात धाकधूक निर्माण झाली, त्याच्या मनामध्ये हुरहुर निर्माण झाली. हा सगळा अर्थ आपल्याला पाहिजे आहे आणि हा अर्थ आपल्याला लक्षणाशक्तीने प्राप्त होतो. मग शब्दशक्ती कोणती झाली त्याची? लक्षणा. नंतरचं तिसरं उदाहरण बघा, ताजमहाल सुंदर आहे. आता इथे कोणत्या शब्दावर लक्ष केंद्रित करावं लागेल शब्दशक्ती शोधण्यासाठी? तर सुंदर. बरोबर. आता सुंदर हा शब्द घेतल्यावर त्या वाक्यातील शब्दशक्ती कोणती आहे? ताजमहाल सुंदर आहे. हे एक विधान केलेलं आहे, हे एक वाक्य आहे आणि वाक्य उच्चारल्याबरोबर आपल्याला त्यातून अर्थ प्राप्त होतो आहे. मग काय असेल शब्दशक्ती? बरोबर, ती शब्दशक्ती असेल अभिधा. चौथं वाक्य पहा, फारच शहाणी आहेस तू. फारच शहाणी आहेस तू. याच्यातील शब्द कोणता लक्षात घ्यायचा आहे? तर शहाणी. आता शब्दशक्ती काय होईल? शहाणी हा अर्थ शब्दशः म्हणजे शहाणी घ्यायचा आहे का? नाही. शहाणी म्हणजे हुशार आहे तू, समंजस आहे, हा अर्थ तिथे अभिप्रेत होत नाही, हा अर्थ तिथे लागतच नाही. मग तिथे अर्थ कोणता लागतो? फारच शहाणी आहेस तू म्हणजे कशी आहे? खूप हुशार दिसून राहिली व खूप म्हणजे धूर्त आहेस तू. हा जो अर्थ आहे हा अर्थ आपल्याला प्राप्त होतो तो व्यंजनाशक्तीने. ठीक आहे. पाचवं उदाहरण पहा, हा किल्ला बुलंद आहे. हा किल्ला बुलंद आहे. बघा, शब्द कोणता पाहायचा आहे आपल्याला? बुलंद. आणि त्याची शब्दशक्ती कोणती असेल? हा किल्ला बुलंद आहे. शब्द वाचल्याबरोबर शब्दांचा अर्थ कळतो आहे म्हणून ही शक्ती कोणती झालेली आहे? अभिधाशक्ती.
ठीक आहे. या पद्धतीने तुम्हाला हा तक्ता पूर्णपणे सोडवायचा आहे. पुढे बघा, शब्दशक्तीनुसार शब्द व वाक्य लिहा. काय दिलेलं आहे तुम्हाला? अभिधा, लक्षणं आणि व्यंजना दिलेली आहे, शब्दशक्ती दिलेली आहे, शब्द आणि वाक्य तयार करायचे आहे. बघा, मी एक शब्द घेतलेला आहे ताट. आता त्याचं मी वाक्य कसं करेल? अभिधेनी, जेवणासाठी ताट काढून ठेवा. आपण म्हणतो की नाही घरी, बरोबर आहे? आई म्हणते की नाही बहिणीला, तुम्हाला, अरे जेवणासाठी ताट काढून ठेव. ठीक आहे, अभिधेनी प्राप्त होणारा अर्थ आहे आणि अभिधेचंच वाक्य आहे. दुसरं बघा, ताटच शब्द घेतला आहे मी, लक्षणीने कोणतं वाक्य तयार करता येईल? बघा, चला ताटावर बसूया. ताटावर, ताटावर म्हणजे जेवायला तुम्ही ताट ठेवता आणि त्याच्यात जाऊन बसता का? नाही. ताटावर बसूया म्हणजे काय? ताटाच्या बाजूला बसूया आणि ताटातलं जेवूया, हा अर्थ तिथे अभिप्रेत आहे. बरोबर आहे? म्हणून ताटावर हे काय झालं? लक्षणा झालेलं आहे. बघा, तिसरं वाक्य व्यंजनेचं सुद्धा मी ताटच शब्द घेतला. आता व्यंजनेने मी ताट शब्द कसा करतो ते बघा. जेवणाचं ताट द्यावं पण बसायचा पाठ देऊ नये, ही एक म्हण आहे की काय? कोणालाही जेवणाचं ताट द्या पण बसायचा पाठ देऊ नये. आपल्या हातचं राखून ठेवावं, सगळंच काही देऊन टाकू नये, हा त्याच्यातून अर्थ आपल्याला प्राप्त होतो. आता मी हे ते तिन्ही ताट शब्द घेतला. जर आपण शब्द बदलला, दुसरा शब्द घेतला तर बघा काय होईल? मी जीभ हा शब्द घेते. जीभ हा शब्द घेतला तर वाक्य काय होईल? जिभेने चव कळते. कळते ना जिभेने चव, बरोबर आहे? हा अर्थ वाचल्याबरोबर कळतो, म्हणजे अभिधा शक्तीने आपल्याला हा अर्थ कळतो. आता लक्षणशक्तीमध्ये जीभ घेतल्यावर काय वाक्य होईल? बघा, जिभेवर लगाम घाल. जिभेवर लगाम घाल. लगाम हा घोड्याला घालायचा असतो, जिभेला कसा घालणार? बरोबर की नाही? म्हणजेच काय? जीभ आवर म्हणजे गप्प बैस, तू जास्तीच बोलत आहे, हा अर्थ त्याच्यातून येतो. म्हणजेच काय? जिभेवर लगाम घाल. आता व्यंजना शक्तीने आपण बघू जीभ हा शब्द कसा चालतो ते. बघा, उचलली जीभ लावली टाळायला. उचलली जीभ लावली टाळायला. अरे, जीभ उचलून टाळायला लावलीच नाही तर बोलणार कसं? पण ही एक म्हण आहे. काय? वाटेल तसं तू बोलत आहे, याचा हा अर्थ आपल्याला जेव्हा व्यंजनेने घ्यायचा असतो त्यावेळेस आपण काय म्हणतो? उचलली जीभ लावली टाळायला. ठीक आहे, उचलली जीभ लावली टाळायला, या पद्धतीने आपण ते वाक्य घेत असतो. अशी तुम्ही वाक्य घेऊन निरनिराळे वाक्य करू शकता. जसे आपल्या पाठ्यपुस्तकातलेच आपण जे उदाहरणं पाहिलेली होती त्यामध्ये सुद्धा अशी वाक्य आले. जसं शब्दामध्ये राजा घेतला तर राम एक राजा होता. लक्षणीने काय होईल? यात काही राम नाही. व्यंजनेने काय होईल? त्याने राम म्हणले. दुसरं उदाहरण त्याच्यात घेता येईल, पाणी. तलावात भरपूर पाणी आहे, त्याच्या डोळ्यातील पाणी आटले, हे लक्षणा. आणि व्यंजनेने काय होईल? लाथ मारेल तिथे पाणी काढेल. अशा पद्धतीने शब्द बदलून तुम्ही वाक्य बदलू शकता. ही गंमत आहे शब्दशक्तीची, ती करून पहा. आपण दैनंदिन व्यवहारामध्ये हे शब्द बोलत असतो, हे वाक्य बोलत असतो, आणि कशा पद्धतीने आपण वाक्य बोलतो हे आपल्याला यावरून कळून येईल. आता बघा, एक शेवटचं उदाहरण आहे ते आपण बघू. शब्दशक्तीनुसार तक्ता पूर्ण करा. बघा, इथे शब्दशक्ती दिलेली आहे, शब्द दिलेले आहे आणि वाक्य. त्यात काही वाक्यांमध्ये शब्द दिलेले आहे, काही वाक्यांमध्ये शब्दशक्ती दिलेली आहे, तर काही वाक्यांमध्ये वाक्य दिलेले आहे. आपल्याला उरलेला तक्ता पूर्ण करायचा आहे. बघा, पहिल्या याच्यामध्ये शब्द दिलेला आहे आपल्याला सिंह. शब्दशक्ती आपण काय घेऊ? अभिधा. आता त्याचं वाक्य काय होईल? अभिधेने प्राप्त होणारा अर्थ सरळ सरळ शब्दशः प्राप्त होणारा अर्थ तसं आपण वाक्य घेऊ. काय होईल? सिंह जंगलाचा राजा आहे, किंवा सिंह जंगली प्राणी आहे. ठीक आहे, या पद्धतीने ते वाक्य आपण घेता येईल. दुसरं, लक्षणं दिलेली आहे. लक्षणीसाठी एखादा शब्द आपण घेऊ आपल्या मतानुसारच. गाय मी घेतला. बघा, त्याचं मी वाक्य काय करेल? लक्षणीने. बरं, ती म्हणजे अगदी गरीब गाय आहे. आपण एखाद्या मुलीचं गुण सांगताना करतो ना, नाही ती म्हणजे गरीब गाय आहे बिचारी, ती काहीही म्हणत नाही, साधी आहे. हे सगळं सांगत असताना आपण काय म्हणतो?
ती म्हणजे अगदी गरीब गाय आहे. या पद्धतीने आपण ते वाक्य म्हणतो. अजून एखादं दुसरं उदाहरण घेऊ. काय? वाट. पाठ्यपुस्तकातलंच उदाहरण आहे बघा. वाट. त्याने शत्रूची वाट लावली. त्याने शत्रूची वाट लावली. ठीक आहे, कळला अर्थ? शत्रूची वाट लावली म्हणजे त्यांना पराभूत केलं, हा अर्थ त्याच्यातून प्राप्त होतो. बघा, पांढरे ते सारेच बगळे नसतात, हे वाक्य आहे. हे वाक्य जर लक्ष देऊन वाचलं तर आपल्याला एक लक्षात येईल की याच्यामध्ये शब्दशक्ती आहे, व्यंजना. आणि ती कोणत्या शब्दावरून कळली आहे तर पांढरे. पांढरे ते सारेच बगळे नसतात. यामध्ये पांढरे या शब्दावरून आपल्याला शब्दशक्ती कळते आहे, ती म्हणजे व्यंजना ही शब्दशक्ती आपल्याला कळून येत आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण निरनिराळ्या शब्दांचा अभ्यास करू शकतो, निरनिराळे वाक्य तयार करू शकतो. शब्दशक्तीद्वारे आपण अभिधा लक्षणेच्या शक्तीद्वारे आपण शब्द आणि वाक्य कोणत्या कोणत्या प्रकारातली आहे हे पाहू शकतो. आता कोणतेही कथा, कादंबरी, नाटक हे वाचत असताना शब्दशक्तीचा आपण नक्कीच वापर करू आणि अभिधा काय आहे, लक्षणा काय आहे, व्यंजना काय आहे हे आता तुम्हाला समजल्यामुळे ते वाचनाचा आनंद तुमचा नक्की द्विगुणित होईल अशी मला आशा आहे. ठीक आहे, या पद्धतीचं आपला हा शब्दशक्ती हा उपघटक व्याकरणातला पूर्ण झालेला आहे. पुढच्या तासिकेला आपण नक्की भेटू. मला तुम्ही ऐकून घेतलंत याबद्दल धन्यवाद. नमस्कार.